माय बापो, एक गोष्ट आजच्या कीर्तनातनं सांगेन, देवाला नवस करावं लागतं आणि नवस केल्यानंतर तो पावतो, त्याचं नाव देव आहे. पण न नवस करता पावणारा देव म्हणजे बाप आहे. नवस न करता पावतो रे राजानो, त्याला नवस करायची गरज नाही. आज 4 वर्ष झालं तात्या मात्र तुमच्या माझ्यातून निघून गेले. आज 4 वर्ष झालं. एखाद्या गावाला गेलेला माणूस आजचा उद्या येईल, उद्या राहिलं परवा दिवशी येईल, परवा दिवशी राहिलं 8 दिवसानं येईल, 10 दिवसानं येईल. पण मातीच्या आड गेलेला माणूस मात्र पुन्हा दिसायला तयार नाही. आज 4 वर्ष झालं तात्या या सगळ्या परिवाराला सोडून निघून गेले. सोडून या गेले तात्या आम्हाले कराला, सोडून या गेले तात्या आम्हाले कराला. तात्या 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 म्हणू मी कुणाला, तात्या 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 म्हणू मी कुणाला. सोडून या गेले तात्या आम्हाले कराला, सोडून या गेले तात्या आम्हाले कराला. तात्या 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 म्हणू मी कुणाला, तात्या 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 म्हणू मी कुणाला. दादा तुम्ही आमच्यासाठी कष्ट सोसिले फार, दादा तुम्ही आमच्यासाठी कष्ट सोसिले फार. सोडून या गेले तात्या सारा परिवार, सोडून या गेले तात्या सारा परिवार, सोडून या गेले तात्या आम्हाले कराला, सोडून या गेले तात्या आम्हाले कराला. तात्या 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 म्हणू मी कुणाला, तात्या 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 म्हणू मी कुणाला. सोडून या गेले तात्या आम्हाले कराला, सोडून या गेले तात्या आम्हाले कराला. तात्या 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 म्हणू मी कुणाला, तात्या 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 म्हणू मी कुणाला. पांघरून तात्या काय प्रेम केलं आमच्यावर, या सगळ्या परिवारावरती प्रेम केलं तात्या तुम्ही. तात्या आज 4 वर्षे झाले हो. पोराला आठवण व्हावी तात्या, पोरीचं हृदय भरून यावं बाप नावाचा देव पाहण्यासाठी. तात्या तात्या एक वाक्य ऐका कीर्तनातलं, तात्या तात्या एक वाक्य ऐका तात्या कीर्तनातलं. तात्या तुम्ही जिवंत असताना कसं जगायचं शिकवलं तात्या आम्हाला. जिवंतपणी तात्या कसं जगायचं शिकवलं तात्या. पण गेल्यानंतर कसं जगायचं शिकवायचं राहिलं बघा तात्या. जिवंत असताना कसं जगावं शिकवलं, हाताला धरून बोटाला धरून चालवलं. पण काळाचा घाला आला, काळ येऊन या काळ बैसला शिवसा झाकी तोशी कैसे डोळे आता. आज 4 वर्ष झालं तात्या तुम्ही दिसत नाही आम्हाला. मुलीचं हृदय भरून यावं, बाप नावाचा देव आहे रे. एकदा निघून गेला जोपर्यंत बाप घरात जिवंत आहे. मायेची चादर आहे, एकदा बाप नावाची चादर निघून गेली की पुन्हा मात्र प्रेम नाही रे. अरे ज्याचा बाप केला त्याच्या जवळ जाऊन विचारा बापाची काय किंमत आहे. आज किती दिवस झाले तात्या मात्र तो आम्हाला दिसायला तिथल्या तिथेच सोडून सार गेलास कुण्या वना. अहो तात्या परतून या ना पुन्हा. गए हुए कभी आते नहीं उनकी याद आती है. गेलेली माणसं पुन्हा येत नाही, त्यांच्या मात्र आठवणी जिवंत राहतात. सोडून या गेले तात्या आम्हाले कराला, सोडून या गेले तात्या आम्हाले कराला. दादा 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 म्हणू मी कुणाला, तात्या 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 म्हणू मी कुणाला.
बापो, बाप नावाचा देव आहे रे. इथं बसलेल्यांचे वडील कुणाकुणाचे गेले असते त्यांना आठवत असेल बापाचं रूप. बाप नावाचा देव आहे रे. एकदा देवाऱ्यातून देव निघून गेला, मंदिरातून देव निघून गेला, घरातून बाप नावाचा देव निघून गेला. घर मोकळं पडतं, मंदिर मोकळं पडतं. मंदिराला किंमत राहत नाही आणि घरालाही किंमत राहत नाही. बाप आहे, बाप नावाचा देव आहे. आज या परिवाराला पुन्हा पुन्हा आठवण व्हावी आणि आज 4 वर्ष पूर्ण झालं. कथा कीर्तन व्हावे, नामचिंतन व्हावं. आज वडिलांची पुण्यतिथी आहे. आज दानधर्म घडावं आणि या दानधर्मातून सत्कर्मातून उतराई व्हावं. वाढवडिलांना त्याचं पुण्य द्यावं. माय बापा, आज मंडप केला उभा. मंडपवाल्याला सांगितलं गेलं तात्याची पुण्यतिथी आहे. हो, गायकाला सांगण्यात आलं आमच्या शेजारी तात्यांची पुण्यतिथी आहे. पक्वाजाला सांगण्यात आलं तात्यांची पुण्यतिथी आहे. टाळकळ्यांना सांगण्यात आलं तात्यांची पुण्यतिथी आहे. कीर्तनकाराला सांगण्यात आलं तात्यांची पुण्यतिथी आहे. स्वयंपाक करणाऱ्याला सांगण्यात आलं तात्यांची पुण्यतिथी आहे. सगळ्याला जर तात्यांची पुण्यतिथी सांगितलं जात आहे, मग आज केलेल्या या नामचिंतनाचं पुण्य सुद्धा तात्यांना गेल्याशिवाय राहत नाही आहे. माय बाप, विचार करा, हे पुण्यतिथी का करायची? वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची आवाज मोकळा पुण्यतिथी. पितर स्वर्गीचे देवती, पितर स्वर्गीचे देवती, पितर स्वर्गीचे जेवती, पितर स्वर्गीचे जेवती, पितर स्वर्गीचे जेवती, वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी, पितर स्वर्गीचे जेवती, पितर स्वर्गीचे जेवती, पितर स्वर्गीचे जेवती, पितर स्वर्गीचे देवती, पितर स्वर्गीचे देवती, पितर स्वर्गीचे वरती. का नामचिंतन करायचं? वडिलाची पुण्यतिथी. पितर एक एक योनी, कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देही. सहजासहजी मिळतोय का? याच्या पुढे आहे का? सुकृत दुष्कृत समान समी, तरीच पाविजे कर्मभूमी. याच्या पुढे आहे का? इथं जन्माला येण्यासाठी, भजन घडण्यासाठी, टाळ वाजवण्यासाठी प्रथम सोशील गर्भवास, प्रथम सोशील गर्भवास. माऊली दादा, प्रथम सोशील काय सांगावे सायाचे, काय ते सांगावे दुःख भोगिले नवही माझा, आलो जन्मास येत वरी, आलो जन्मास येत वरी, आलो जन्मास येत वरी, प्रथम सोशील गर्भवास, प्रथम सोशील गर्भवास, प्रथम सोशील गर्भवास, प्रथम सोशील सांगावे साया. टाळ धरा, टाळ धरा सगळे. आलो जन्मास येत वरी, प्रथम सोशील गर्भवास, सांगावे सायाच दुःख भोगिले बाई माझ, आलो जन्मास येत वरी. ए ऐका, ती तुम्ही सरला नाही मोर म्हणून एवढं वाढलं बघा. इकडं हे घोटाळाच आहे. माणसं जरा द्या मोकळं करा. पाठीमागं बसलेली चला मोर इकडे या, नाहीतर पुढच्या जन्मात कीर्तन नाही, नामचिंतन नाही, गाढवाचा जन्म वजवा. कीर्तनात नामचिंतन घडणं गरजेचं आहे.
नामचिंतन आनंद घेणं परमार्थात येणं गरजेचं आहे. इथं येण्यासाठी प्रथम सोशिला गर्भवास काय सांगावे सायास दुःख भोगिल नवही मास आलो मास येतवरी आलो मास येतवरी प्रथम सोशिला गर्भवास तरी पण कीर्तनात नाही बसत याच मन काय हित नाही लागत याला अजून काय सांगाव आता माझं डोकं बंद झालं विठ्ठला. हे घडण्यासाठी जरा थोडं द्या मग सर का हे घडण्यासाठी भजन करण्यासाठी नामचिंतन येण्यासाठी अनंत जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्मीचे अनंत जन्मीचे तटमुखी हरिपट 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 होय तटमुखी हरिपट 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 होय हरिमुखी गाता गाता हरपली देता हरिमुखी गाता गाता हरपली देता हरिमुखी गाता गाता हरपली देता माय बाबू भजन घडण्यासाठी अनंत जन्मीचे सुकृत पदरी अनंत एका जन्माच नाही बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बाप नावाचा देव आहे आणि बाप नावाचा देव मात्र गेली 4 वर्ष निघून गेला. मला आज काही आवाज कमी झाला मला 2 तास फक्त बापच सांगायचं आहे. हॅलो 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 मला या आजच्या कीर्तनामध्ये बापाचं महत्व मांडायचं आहे. ऐका बाप नावाचा देव आहे. आज 4 वर्ष झालं द्यावा तात्या मात्र सगळ्या परिवाराला सोडून निघून गेले. आज क्षणाक्षणाला आठवण व्हावी नामचिंतन व्हावं आणि त्या संबंधानं परमार्थ घडावा. इथं दान केलेलं दाते हो दान करा जाते पंढरपूरला दान जावं. काय बाबा वडिलांची पुण्यतिथी आहे. आता दान धर्म करणं वडिलांची पुण्यतिथी करणं या वाडवडिलाच्या पुण्यतिथीचं पुण्य तर केवढं मोठं असतंय का. नामचिंतन घडावं पुढं पुढं माय बाबा वडिलांची पुण्यतिथी वाडवडिलाच्या सेवेचं किती पुण्य आहे सांगतो. चला चला डिस्टर्ब नको आहे. चला सावध व्हा. ऐका चला कीर्तन आहे. आता कीर्तन काय ऐकायचं इकडे लक्ष द्या. कीर्तन ऐकत असताना एवढं सावधान चित्त नाही पाठीचा कानात ताट असला पाहिजे चेहरा असा फ्रेश असला पाहिजे. महाराजालाही मोहरा आनंद वाटावायला काय गुलाबाच्या माणसं फुलावणी माणसं आहे ती नाहीतर महाराजालाही वाटावायला कुठे येड्या वावळीत येऊन बसली कोणाच डाव असं फ्रेश बसायचं आणि परमार्थात आनंदात बसायचं. परमार्थात जर जो आनंदी बसत नाही तो कुठंच आनंदी राहत नाही. परमार्थ आनंदामध्ये राहायला पाहिजे. ऐका हा कीर्तन काय ऐकायचं नामचिंतन काय ऐकायचं ऐका. या कीर्तनातला एक तरी मुद्दा तुमच्या उंबऱ्याच्या आतमध्ये गेला पाहिजे तेव्हा तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांची पुण्यतिथी. ऐका तुम्ही प्रापंचिक लोक आहे. प्रपंच एवढा मोठा करा की तुमच्या घराला चांदीचा पत्र असला पाहिजे. प्रपंच एवढा मोठा करा तुमच्या घराला चांदीचा पत्र असला पाहिजे आणि त्या चांदीच्या तुमच्या घराला चांदीचा पत्र असला पाहिजे आणि त्याच घराच्या चौकटीला उंबरा सोन्याचा असला पाहिजे आणि त्या सोन्याच्या उंबऱ्याच्या आतमध्ये एक तरी आळंदी आणि पंढरीचा वारी करणारा वारकरी असला पाहिजे. एक तरी वारकरी नाहीतर घर इकडून तिकडून मोकळच. नाही आमची काल झाली कुठली लोटवाडीची पंढरीची वारी घरात असली पाहिजे. नामचंद्र चला वाडवडिलांचं पुण्य तिथे आहे. वाडवडिलांच्या सेवेचं पुण्य किती आहे ऐका. शास्त्रकार सांगतात
वडिलांचं एकदा दर्शन घेणं हे माय बापू कितीतरी आनंद पुण्य देणार आहे. शास्त्रकार सांगता पंढरपूर जवळ आहे, पंढरपूरला एकदा जा, काशीला 5दा जा, गयेला 3दा जा, पण वडिलाचं दर्शन एकदा घ्या. पंढरीशी जाणे एक वेळा, एक वेळा, पंढरीशी जाणे एक वेळा. सेटिंग हलवू नका, सेटिंग हलवू टाळ. हा हा हा. एक वेळा पंढरीशी जाणे एक वेळा, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणे एक वेळा, एक वेळा, पंढरीशी जाणे एक वेळा. नाही बाबू इकडे लक्ष द्या. पंढरीशी जाणे एक वेळा, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3. पंढरपूरला किती वेळा जायचं बोलत चला, ते जाताना 100 देतो तुम्हाला बी. किती वेळा पंढरपूरला जायचं, किती वेळा, मोठा आवाज आला पाहिजे. मावशी किती वेळा, किती वेळा पुरुष मंडळी. गडीमुळा इथे शास्त्रकार सांगतात की इथं बोललं पाहिजे. इथं सांगतात कर्तेपद धातू विष्णू त्रेता येतो मग द्वापारी परिचर्यानाम कलो होतं धारी कीर्तन, किंवा माय बापो इथं देव आहे, देवाचं कीर्तन आहे. या नामचिंतनामध्ये बोलणं गरजेचं आहे. का बोलायचं तर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. ऐका पंढरपूरला किती वेळा जायचं, पंढरीशी जाणे एक वेळा, काशी यात्रा 5 किती इको राहू द्या कमी जेव्हा, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3. पंढरपूरला किती, काशीला, द्वारकेला, पंढरपूरला जाऊन आला ना एकदा, काशीला, गयेला 3. आता एकदा तरी पंढरपूरला जायचं आहे, गेलं पाहिजे. पण ऐका शास्त्रकार सांगतात की पंढरपूरला जरी एकदा गेला ना तरी एकदा जावं लागतंय. पण वडील आहेत आणि वडिलाचं एकदा जरी दर्शन घेतलं जिवंत असताना, पिता ही धर्म, पिता ही स्वर्ग, पिता ही परम तप, प्रीती प्रीती मापण्य प्रियंते सर्व देवता. या काशीच्या बाबाला, गयेच्या बाबाला बोलवून आणायचंच काम वाडवडिलाच्या सेवेतलं पुण्य आहे. काय थांब द्या, वाडवडिलाच्या सेवेतलंच पुण्य आहे. पंढरपूरचा बाबा 500 गोदने 700 सवंगडी, पुढे चाले रामकृष्णारी. वर्ण येण्याचं कारणच काय, पितृपुण्य सेवा लादला निधान, पितृपुण्य सेवा लादला निधान, ब्रह्म सनातन पंढरी, ब्रह्म सनातन पंढरी, पितृपुण्य सेवा लादला निधान. वडाचा आचार्य बस, वडाच्या देव. हा हा काय इलाज नाही त्याला, निधान ब्रह्म सनातन पंढरी, ब्रह्म सनातन पितृपुण्य सेवा, पितृपुण्य सेवा, पितृपुण्य सेवा, पितृपुण्य सेवा, पितृपुण्य सेवा लाधला निधान, पितृपुण्य सेवा लाधला निधान, ब्रह्म सनातन पंढरी, ब्रह्म सनातन पंढरी, पितृसेवा पुण्य लागला सेवा, पितृपुण्य सेवा लागला, ब्रह्म सनातन, ब्रह्म सनातन. आमच्या आईनं मला घरनं जाताना सांगत असते, आमच्या आई दररोज म्हणते कुठं बी जा आपण घाम गाळूस तर काम कर बाबा. आईला म्हणलं आया असं का ग, नाही म्हणली शुगर ही रोग लागत्यात मागं म्हणले, घाम निघूस तर परमार्थ साधं नाही राहायचं. परमार्थ रुपा पकरा, 2-2 शब्दार शिंग वालीन टाळकरी ना राहू द्या खिशात रुपया, पण बघणाऱ्याला आनंद मिळाला हीच पाकिट आहे पट्ट्याचं. विठ्ठला
वाढ वडिलाची सेवा, पितृपुण्य सेवा, लाधला निदान, ब्रह्म सनातन पंढरी आहे. पंढरीचा पांडुरंग, पंढरपूरला येण्याचं काम आहे. वाढ वडिलाची केलेली सेवा काय आहे? वाढ वडिलाची सेवा, इकडे लक्ष द्या. वाढ वडिलाची सेवा बरोबर वाढ वडिलाच्या सेवेचं पुण्य किती? चला, पंढरपूर सारखं क्षेत्र आहे आणि त्या पंढरपुराच्या शेजारी संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. त्या गावाचं नाव आहे मंगळवेढा. मंगळवेढ्यात संत काय कमी नाहीत माय बापो. दामाजी पंत मंगळवेढ्याला, चोखोबर आहे मंगळवेढ्याला, स्वामी समर्थ मंगळवेढ्याला, सीताराम महाराज मंगळवेढ्याला, आणि बघता काय बाळू मामा सुधक मंगळवेढ्याला. विठाला या मंगळवेढ्यामध्ये एक रानोबा नावाचे वारकरी होऊन गेले. काय त्यांचं नाव? बोला पुढे बसलेले यस कोण रे? यल्लो वरतींदा, यल्लो कीर्तनदा, यल्लोच कोण रे? इथं बोलला तरच पुढे बोलला, नाही तर बोलत नसते. मला लय अनुभव आलाय दररोजचा. एक जण बोलत नव्हतं, परत बंद पडलं. कीर्तन केलं तेव्हा बोलायला सुरू झालं. विठाला माय बापो. रानोबा नावाचे वारकरी, वारकरी संप्रदायात 9 रानोबा झाले, त्यातले एक रानोबा. रानोबा वारकऱ्यानं निष्ठेनं वारी केली, परमार्थ केला. अगदी अंतकरणापासून पंढरपूरची वारी केली. बुधवार जर आला एकादशीला तर सोडलं, पंढरपूर सोडलं. आता गडी उद्या बुधवार आहे म्हणल्यावर मंगळवारचा वारी करून येतोय. आताच लय वारकरी शॉर्टकट आहे. आता गडी म्हणते महाराज झाली माझी वारी. कुठनं? येळापूरमधनं. ए लगा तुला कसं सांगावं, येळापुरातनं वारी होत असते. अखंड वारी केली पाहिजे. सद्गुरू भाई महाराज सांगायचे, आळंदीतनं जो ज्ञानोबरायला आणायला गेला त्यानं पंढरपूरमध्ये यायचं आणि पौर्णिमेला काला झाल्यानंतर पुन्हा ज्ञानोबरायला पण आळंदीला पोचवायला जायचं. तवा एक वारी पूर्ण झाली. नाहीतर अर्ध्या वारीवाऱ्यानं सांगायचं नाही माझ्या 10 वाऱ्या झाल्या. भाई महाराज सांगायचे वारीचं प्रत्येक साधना तत्व आहे. पूर्ण वारी करायची ते पूर्ण अखंड. तशी रानोबा वारकऱ्यानं वारी केली. मला काय सांगायचं? वाढ वडिलाच्या सेवेचं पुण्य. आज 4थं पुण्य स्मरण आहे तरी खर्च आहे. दान धर्म आहे, ऐका, नामचिंतन आहे, ऐका. काय सांगायचं तुम्हाला तर वाढ वडिलाच्या सेवेचं पुण्य किती आहे. रानोबा वारकऱ्यानं निष्ठेनं वारी केली, पण रानोबा वारकऱ्याचा अंतकाळ मात्र वाईट गेला. आता रानोबा वारकऱ्याने विचार मला सांगा, नाही तर हल्ली आमच्यातलं विचित्र आहे. आमचं जर थोडं काय झालं म्हणून बुवा वाऱ्या करून काय आहे का फायदा? त्यापेक्षा तुमच्यापेक्षा आम्ही नाही खाना पिणारी बरी बोलतात माणसं. आता काळ पहिल्यासारखा राहिला नाही, महाराज राहिला नाही, काय राहिलं नाही. आता महाराज वट्यावर जरी पलटी झाला तर कोणी चिरत नाही. पहिला महाराजाचा दर्जा होता. का तर लोक नको त्याच्याकडे बघून नको ते जगा शिकतात. रानोबा वारकऱ्याने अखंड सेवा केली आणि रानोबा वारकऱ्याचा अंतकाळ संडास लघवी सगळे अंतुरणामध्ये व्हायला लागले. आमचे तात्याही होते, अगदी जीवन चांगलं आनंदानं चालले होते. मी त्यांच्यावर JCBवर ड्रायव्हर होतो त्या तात्यांकडं. तात्या मला दररोज दुपारी गाडीवर यायचे डबा घेऊन जेवणाचा. आजही तात्याचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. तात्या मला डबा घेऊन यायचे, महाराज चला जेवा, बुवा जेवा. तात्या म्हणलं तात्या एवढं खेप भरतो, राहू द्या तेवढी खेप, पहिल्यांदा जेवा, त्या राहू द्या कामाचं तिकडं. मला तात्या जेवायला घालायचे. आजही आठवतं. फळवणीच्या पलीकडं तिकडं कोणाचं घर आहे ते सांगता येणार नाही मला एवढं. तिथं आम्ही एकदा मुरुम भरत होतो, राहुल दादाला आठवत असेल. तिथं मुरुम भरायचा चालू होता, जरा लेट झाला. तात्या गाडी घेऊन अगदी धावत पळत आले. राहुल दादा तिकडे बाहेर गेले मसवडला, धावत पळत आले. महाराज चला उतरा, जेवण करा. आणि आमच्यावर प्रेम केलं. पण प्रारब्धहीन गोष्टी आहेत. ऐका, माणसाचं वारी केली तरी अंतकाळ लघवी संडा सगळे अंतुरात व्हायची. याचं कारण आहे जे जे लिहिले प्रारब्धे, 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 जे जे लिहिले प्रारब्धे. ते न चुके कर्म कधी, 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 ते न चुके कर्म कधी. होणारा सारखी बुद्धी कर्म रे काटळे ना, होणारा सारखी बुद्धी कर्म रे तारुके ना. नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार, नकळे
पुढील होणार, नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार. नकळे पुढे होणार, नकळे पुढे होणार, नकळे पुढे होणार. माय उद्या काय घडतंय याची शाश्वत नाही, क्या भरोसा है इस जिंदगी का. माणसानं परवा दिवशी आमचा एक जोडीदार होता, गेल्या महिनाभर झालं घराची वास्तू शांती होती, हार आणले. मला म्हणला महाराज उद्या या बरं का वास्तूची, त्याला येतो म्हणलं, काळजी करू नका. मग काय झालं, माय बापो हारही आणले घरात ठेवले, पण देवाचा सांगावा आला घराला घालायचे हार त्या माणसाला घालावं लागले. क्षणाचा भरोसा माणसाचा नाही, म्हणून माणसानं जीवन आनंदात जगलं पाहिजे. पूर्वीची लोक मन मोकळं ठेवायची, नाती सांभाळायची. पूर्वीच्या काळातली माणसं सोन्याला माती म्हणायची आणि नाती सांभाळायची. आताची माणसं नात्याची माती करते पण सोनवाल्याशी नाती जोडते. ती एक जणाला विचारलं, महाराज ही नाती तरी कुठपर्यंत सांभाळायची. या देहाची जोपर्यंत माती होत नाही तोपर्यंत नाती सांभाळायची. विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रानोबा वारकरची लघवी संडा सगळे अंतरुणात व्हायला लागले. एक दिवसाचा प्रसंग आहे, सुनबाईनं सगळी सेवा केली. त्यावेळेस रानोबा वारकरीच्या डोळ्यात पाणी आलं. रानोबा वारकरी म्हणले, सुनबाई इकडे ये. सुनबाई समोर गेले. का हो मामांजी? ए सुनबाई, शास्त्रानं असं सांगितलं, कमरेच्या खाली लोकगाड्याची सेवा एकतर मुलीनं करावी, एकतर पत्नीनं करावी, एकतर मालकाची करावी, एकतर मुलाची करावी, एकतर भावाची करावी, पण सासऱ्याची कमरेच्या खाली लोक सेवा करायला शास्त्रानं परवानगी दिली नाही. मग तू माझी का सेवा केली? सुनबाईला प्रश्न पडला. त्या सुनेनं उत्तर दिलं, मामांजी मी तुमची सेवा माझा मुलगा समजून केली नाही, मी तुमची सेवा माझा भाऊ समजून केली नाही, मामांजी मी तुमची सेवा माझा बाप समजून केली. काय सांगितलं? मोकळ्या म्हणून टाळे वाजव जाऊ, त्याला रोड टॅक्स इन्कम टॅक्स काय नसते जाता जाता. हां काय नसते, मोकळं बसाय. आपण शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला नाही आलो तेच बरं झालं. आता शिवाजी महाराज आले असते ना आपल्याला म्हणते, फळवणीकर चला लढायला जायचं. गडीवर महाराज अजून ब्रशेस करते, होता का पुढं? घोटाळा आहे. आता काळाला राहिला नाही, माणसं सावध नाहीत, म्हणून सगळ्या गोष्टी धर्माचं आचरण असणं गरजेचं. सावधान त्यानं जेवण सांगितलं, मी तुमची बाप म्हणून सेवा केली. ऐका, वाडवडिलाच्या पित्राच्या सेवेचं पुण्य आहे. रानोबा वारकऱ्याने हातानं पाणी घेतलं, संकल्प सोडला, ए पांडुरंगा, अरे ज्यावेळेस माझ्या सुनावर संकट येईल, माझ्या घरात संकट येईल, त्यावेळेस तुला विठेवरनं उडी मारावी लागेल आणि विठेवरनं उडी मारून माझ्या घरी यावं लागेल. पांडुरंगाला संकल्प सोडला. पांडुरंगाच्या सेवेची ताकद किती आहे, पांडुरंगाच्या भक्तीची ताकद किती आहे, पांडुरंगाच्या सेवेचं सामर्थ्य आहे. पांडुरंगाचं जिथं कीर्तन होतं, जिथं नामचिंतन होतं, ऐका, इथल्या इथं चालल 500ची नोट, इथल्या इथं चालती 500ची नोट, पण इथं केलेली भक्ती, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया, हरी भक्ती येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. माय बाबा, आजही पांडुरंगाची भक्ती ज्यानं केली, आज माझा पंढरीचा पांडुरंग भेटतो रे त्याला, भेटतो रे त्याला, त्याला येऊन कडकुडून मिठी मारतो रे पांडुरंग माझा पंढरीचा. माय बापो, रानोबा वारकऱ्याने संकल्प सोडला. रानोबा वारकऱ्याने सांगितलं, पांडुरंगा माझ्या घरात संकट येईल, त्यावेळेस विठीनं उडी मारावी लागेल. आज सकाळी आमच्या आईसाहेबांना थोडा त्रास झाला, संकट आलं, पांडुरंग धावून विठेवरून येता आला या घरी. माय बाबा, रानोबा वारकऱ्याने संकल्प सोडला, देह ठेवला, 4-5 वर्ष निघून गेले. चोखोबाराय पंढरपूरच्या वारीला गेलते आणि सोयराबाईंच्या पोटामध्ये प्रसूतीच्या कळा जागृत झाल्या. पांडुरंगाला काय संकल्प सोडला होता, माझ्या घरात संकट आल्यावर तुला काय करावं लागेल, विठेवरनं उडी, दुसरा जो सूड जोडून दुसरं कोणाला पाठवायचं नाही. गायला तुम्हाला सांगितलं म्हणजे गायला तुम्ही द्यायचं, जोडून गायक द्यायचं नाही, आमच्याकडे नाही तर का. तसं पांडुरंगाला सांगितलं बजावून. भक्त सुद्धा निष्ठावंत पाहिजे, आणि भक्त निष्ठावंत असला कीच देवाला बोलू शकतो, नाही तर पाकिटावचा भक्त देवाला कशाला बोलल. हा सोपं नाही, निष्ठावंत वारकरी लागतो भाव. आणि रानोबा वारकऱ्याने देह ठेवला, 4-5 वर्ष निघून झाली चोखोबाराय वारीला, आणि चोखोबारायच्या पत्नीच्या पोटामध्ये प्रसूतीच्या कळा जागृत झाल्या.
पांडुरंगाला विठेवर कळालं, त्याला जग 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 चालवायचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे. त्या देवाला कळालं चोखोबराईची पत्नी रानोबा वारकऱ्याची सून, तिला प्रसूतीच्या काळा जागृत झाल्या. माझा पंढरीचा पांडुरंग वाढ वडिलाच्या सेवेचं पुण्य किती आहे माय बापो. माझा पंढरीचा पांडुरंग विठेवरनं माझ्या मालकानं उडी मारली. त्याला राजसुकुमार मदनाचा पुतळा म्हणतात. जो जग चालवतो, माझ्या जगाच्या नायकानं रुक्मिणीची साडी घेतली. माझ्या जगाच्या नायकानं वाढ वडिलाच्या सेवेखातीर साडी नेसली आणि चोखोबराईच्या बहिणीचं रूप घेतलं, कपाळाला कुंकू लावलं आणि माझा जगाचा नायक चोखोबराईच्या दारात गेले. वैने उघडा दार हाका मारे, वैने उघडा दार हाका मारे, वैने उघडा दार हाका मारी, वैने उघडा दार. ओ चोखोबाची चोखोबाची बहीण झाला शारंगारू, चोखोबाची बहीण झाला शारंगार, चोखोबाची बहीण झाला शारंगारू. वहिनी उघडा दार हक्का मारी, 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 हक्का मारी. असे एवढे चांगला हाका मारल्यावर आम्ही बी मग येऊ की तुमच्या मागे. वहिनी उघडा दार हाका मारे. दार उघडलं. आता जसं पकवाजा नदा नका द्यावा, मोरनं पकवाजा घरी जाणारा गाठावा. कुठं चाललाय महाराज? चाललोय घरी. अहो मला एक पकवाजानं जरा झटका दिलाय तुम्हाला, येतो की महाराज, आनंद वाटावा. एखाद्या गायकानं झटका द्यावा आणि मोरनं गायक यावा आणि त्याच्यापेक्षा हाय पाय गाणार असं बरं वाटलं. तसं पोटात प्रसूतीच्या काळा आल्या आणि पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी चोखोबराच्या बहिणीचं रूप घेऊन आले. जगाचा नाही घरी गेला. वाढ वडिलाच्या पितृ पुण्य सेवेचं आहे, पित्राच्या सेवेचं पुण्य आहे. माझ्या जगाच्या नायकानं पित्राची सेवा एवढी श्रेष्ठ आहे. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, माझ्या वाढ वडिलाच्या सेवेखातीर माझ्या जगाच्या नायकानं चोखोबराच्या घरी 27 दिवस करता बाळणपणाची कापड धुवायचं काम केलं. माझ्या जगाच्या नायकानं 27 दिवस बाळणपणाची कापड धुतली. याचं कारण आहे नमतया माता पित्याचे पालन, नमतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन. नमो तव वचन सत्यवदे, नमो तव वचन सत्यवदे, नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो तव वचन सत्यवदे, नमो तव वचन सत्यवदे, नमो तया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे वचन. काय बाप, वाढ वडिलाच्या सेवेचं पुण्य एवढं आहे. पांडुरंग परमात्मा आले आणि जगाचा नाही घाल्यानंतर 27 दिवसाकरता बाळणपणाचे कापड धुण्याचं काम माझ्या पांडुरंग परमात्म्यानं केलं. आणि 27 दिवस झाल्यानंतर पांडुरंग परमात्मा विठेवर गेले. चोखोबराय वारीवर आले. अगं सोय रे, अगं बाळणपण कसं झालं ग? अहो काय सांगायचं म्हणलं, तुमची बहीण आली. आता ती बहीण होती का त्यांची? जगाचा मालक पांडुरंग परमात्मा. अहो तुमची बहीण आली, बाळणपण व्यवस्थित पार पडलं असं म्हटले. बरं झालं. तेवढ्यात 2000ची नोट म्हणजे खरी बहीण दारात आली. दादा कसं काय वारी झाली? वहिनीच बाळणपणाचे कसं काय नीट? आग म्हणले काल तर तू बाळणपण करून गेली आणि आज तर माघारी. अरे मी आलीच नव्हती तर म्हणले पाकिटाला कशाला मोर सरू, मी आलीच नव्हती वारीला तर कशाला जायचंय पुढं. समजण्यावर इशारा कापे.
मी आलीच नव्हती तर कशाला मोहर सरून नारळ ध्यान तिकडं जाय सारखं बुवा आलीच नव्हती तर कशाला येऊ इकडं अगं म्हणले मग काल कोण येऊन गेलं म्हणले नाही माणसं तुम्हीच होता माझं हृदय साक्षाला आहे चोखोवर आहे ना बाळवतं जवळ होतं ते उचललं त्यातनं चंदनाचा सुवास आला बुक्क्याचा सुवास आला माझ्या चोखोवरायचं हृदय गरबडून आलं पांडुरंगा अरे मी सेवा केली माझ्या पत्नीनं तुझी सेवा केली पण माझ्या बापानं केवढी मोठी सेवा तुझी केली आमच्या घरावर संकट आल्यावर तू विटेवरून धावून आलास रे देवा अरे मी एक मागणं मागतो माझ्या बापासारखा जगामध्ये बाप नाही अभंगाचं पहिलं चरण जगी आईचा बाप व्हावा जगी आईचा बाप व्हावा जगी आईचा बाप व्हावा जगी आईचा बाप व्हावा जगी डाळ हा त्याचा पार्श्व राम हरले बाब चोखोवर आहे म्हटले बाबा जगे आईसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा बाबा तुमच्या सेवेचं सामर्थ्य आहे पांडुरंग परमात्मा विठेवरून उडी मारून घरी येण्याचं कारण आहे वाड वडिलाची सेवा करणं गरजेचं आहे बापाचं किती प्रेम असतं बापासारखं जगामध्ये कोण प्रेम करत नाही मी एक सांगेन कीर्तनातनं ज्याला देव नाही कळाला तर चालेल पण त्याला बाप मात्र नक्कीच कळाला पाहिजे देव नाही कळाला तर चालेल आम्ही वारी करू पण बाप कळाला पाहिजे आणि ज्याला बाप कळाला नाही त्यांना देव कळून उपयोग नाही बाप किती प्रेम करतो रे बापासारखं जगामध्ये प्रेम कोण करतच नाही बाप किती प्रेम करतो एक मुलगा एका साधूच्या जवळ गेला महाराज लोक कीर्तनात सांगतात बाप मोठा आहे बाप महान आहे बाप किती प्रेम करतो साधू म्हटला हे जरा कोडीलच गिराईक दिसते बुवा साधू म्हटला का रे बाबा नाही मला सांगावं लागेल साधूच्या समोर तळ होतं एका तळ्यामध्ये कमळ आलते वर आणि बदक काय खेळत होते साधून म्हटलं ए राजा आरती समोर बदक दिसतात कमळ दिसतात मी सांगतो तुम्हाला त्या समोरच्या कमळासारखं बाप प्रेम करतो ते पुढचं पोरग जरा हुशार होतं सप्त्यात जात नव्हतं ते गौतमी आल्यावर जायचं समोर तिकडचा नाद लय गाड्याला चांगला आता टांग टांग वाजायच्या अदुगर डुलकीवाल्याला म्हणायचा चांगलं लावा अरे पखवाच्या कनिंग मागता मागता ते घरी जायची बारी आली लोकांना वाईट लय माणसाला चांगलं लवकर आवडत नाही माणसाला आता मला सांगा 500 रुपयाचा अत्तर लावून आलोय मी येताना मामा 500 रुपयाचा आतापर्यंत विचारलं का एखादं तरी अत्तरचं नाव काय विचारलं का आणि इथं जर एखादं शेजारी सडलेलं जनावर असतं किती वास लवकर आला असता शास्त्रकार सांगतात दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम
दुर्जनाला लवकर किंमत आहे, सज्जनाला लवकर किंमत आहे. माणसाला खरं लवकर करत नाही हो. माणसाला आता ऐका, माणसं डुप्लिकेट वागायला लागली म्हणून दुःख आहे. पहिल्या काळात लग्न असताना असं ते मेहंदीचा कार्यक्रम, कुठं फुलं टाकायचा कार्यक्रम होता का? आता नवीन पद्धत निघाली. आमच्या दादाचं केळवण, काय निघालं? आमच्या दादाचं केळवण, ते केळाचं पान डुप्लिकेट. पुण्यातलं सांगतोय मी. केळाचं पान डुप्लिकेट लावायचं, त्याला मेहंदीचं कोण ठेवायचं, सजवायचं. दादाला बी निसताना टून सजवून आत घरा जाणायचं. दादा चापून हाणतोय, जेवण झालं दादाचं केळवण. पहिलं होतं का केळवण? होता का? लग्नात हार मिळायची पंचायत आमच्या काळात. ऐका, पहिल्या काळात हार मिळायची पंचायत. अहो, असला मंडप कुठला घेताय? कर्जाच्या पानाचा मंडप असायचा. आणि पहिल्या काळात नवरी नटून तटून हे वर्ण ती काय म्हणते त्याला घेते, ती काय म्हणते, शालू. ती शालू कुठला होता? धोतार असायचं. हा, ते वरचं धोतार असायचं. नवरी नटून तटून यायची. आल्यानंतर तिला कुठली फुलं कुठलं काय तवा, कसं तर माप वळडायचं धाडदिस ना माऊली महाराज. माप वळडायचं ना, आतमध्ये जायची. एकदा डोक्याचा पदर कमरला खावायची, प्रपंचाला लागायची. शेवट 4 खांद्यावर जाऊस तर प्रपंच करायची. तिची कुठली व्यवस्था नव्हती. आता फुलं टाकून सुद्धा का 8व्या दिवशी कस काय रे, काय झालं? काय सांगायचं महाराज तुम्हाला? ए यार, झालं काय तुझं? काय सांगण्यात अर्थ नाही. काय वारी केली, भांडगावला जायचो प्रत्येक आमुष्याला, बाळूमामा सोडला नाही, पंढरपूरची वारी 15 दिवसाची एकादश केली. झालं काय सांग? काय ती डुप्लिकेट होती एजंटने दिलेली. आता डुप्लिकेट माल जगातले खपतोय. आता महाराज निष्ठ, आता मला सांगा, अजून तुम्हाला पटवून देतो. मला सांगा, महाराज 4 व्हीलरमध्ये आला. महाराज 4 व्हीलरमध्ये आला. 4 व्हीलरमध्ये आल्यानंतर महाराज आल्या महाराजाला पाणी घेतात, सरबत घेतात. आणि 2 व्हीलरवर चाला. आता हिथं माझं प्रेम आहे त्याबद्दल नाही बरं का. 2 व्हीलरवर आम्ही काय ठिकाणी आम्ही म्हणा हातानं तळवट टाकावं लागतो. सगळं आम्हीच करायचं. आम्ही दुरळा खात आलो. आता मला सांगा, 4 व्हीलरचा महाराज आला, त्याला काय त्रास आहे का? एसी मध्ये बसून आला गाडी, तरी त्याला तांबे बिसलेरी बाटले. आम्ही दुरळा खात आलो तर मंडपातला आम्ही झाडून टाकतोय. आता महागारी जाताना मला सांगा, आता दुरळा खात मला जायचं आहे, त्याला 4 व्हीलरमध्ये जायचं आहे, तरी सुद्धा पाकिट 2 व्हीलरच्या महाराजाला लय असतं का 4 व्हीलर मधल्या? हो, काय तुम्ही तोंडाने सांगताय 4 व्हीलरचं? ते जावं किती आम्हाला जास्त विठ्ठल. हे कारण आहे, जगात खरापणा शिल्लक राहिला नाही. जगात खरापणा नाही. आणि कीर्तनात एवढं सांगितलंच पाहिजे, बरणीतलं लोणचं कीर्तनातली माणसं नाही ती हलवली ते बोरा लागत असतो. हा, कीर्तनात विनोद असावा, आनंद असावा. ऐका, चोखोबर आहे वाडवडिलाची पुण्य. आता आपला विषय कुठं चालला होता? कुठं चालला होता? कोण म्हणलं साळमुवाडी शेजारी? कुठं विषय चालला होता सांगा मेरे प्यारे देशवासियों? कुठं जा महाराज एवढं ध्यानात राहिलं, मग कीर्तन करणं सुरू झाला. आपला विषय चालला होता, बाप किती प्रेम करतो. महाराजांना दावलं कमळ आणि कोण म्हणलं मगर? कमळ आणि बदक. मग महाराजांनी सांगितलं त्या कमळासारखं बाप प्रेम करतो. ते पोरगं आडमुठ होतं. ते म्हटलं महाराज, बाप कमळासारखं प्रेम करत नाही, बदकासारखं करतो. आता महाराज हुशार. महाराज म्हणले ठीक आहे, मी तुला पटवून देतो. सांग, ऐक राजा, ज्यावेळेस या तळ्यातलं पाणी कमी होत जाईल, तळ्यातलं पाणी कमी होत जाईल, आणि जसं पाणी कमी होईल तसं बदकाला अजून पाण्यात बसण्याची अपेक्षा वाढेल. आणि जसं पाणी त्याला जास्त पाहिजे, एक दिवस तळ्यातलं पाणी संपत आलं, आता पाण्याच्या शोधार्थ बदकानं तळ सोडलं, बदक पाण्याच्या शोधात निघून गेला. पण कमळ आहे ना, पाण्याबरोबर खाली आलं, पाण्याबरोबर खाली आलं, पाण्याबरोबर खाली आलं, पाणी संपून गेलं. कमळ त्या पाण्यातच दडलं गेलं, तिथं स्वतःचा श्वास सोडून दिला. जसं कमळ पाण्याची साथ शेवटच्या क्षणापर्यंत सोडत नाही, तसं बाप आपल्या लेकरांवरती प्रेम शेवटच्या क्षणापर्यंत करतो. विठ्ठल वाढ वडिलांची सेवा घडणं गरजेचं आहे, नामचिंतन असणं गरजेचं आहे. जगे आईसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. ऐका माय बापा हो, ज्या अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे, त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दारामध्ये भल्या पहाटे एक बैलगाडी आली आणि श्याम काका बैलगाडीतनं उतरले आणि जिजाईला हाक मारली, जिजाबाई तुम्हाला पुण्याला बोलवलंय. तुकोबराय बाहेर आले. पहिली माणसं फार तत्वज्ञानी शास्त्रज्ञ होती लोक. आता माणसं म्हणतात पहिली अडाणी लोक होती. पहिली अडाणी नव्हती, पहिली माणसं सगळे संकट सांगायची. पहिल्या काळात जर बैलगाडी
बैलांच्या खांद्यावर झुल्या न टाकता, बैलांच्या पायात घुंगरं न बांधता, बैलगाडीत बसायला न टाकता आली की समजून जायचं आपल्या घरी दुःखाचा प्रसंग काहीतरी घडलाय. पहिल्या काळातलं शास्त्र होतं. पहिल्या काळात जुन्या माणसाला माहित आहे. आता नवीच्याला एक जणाला विचारलं, म्हणलं दाबण म्हणजे काय असतं. ती लय हुशार माझ्या पुढचं निघालं. त्यानं मोबाईल घेताना गुगलवर टाकलं दाबण म्हणजे काय. आता काय काय मराठी शब्द त्या गुगल वेळेला बिगा होतात. त्या गुगलनं उत्तर दिलं दाबण म्हणजे मोठी सुई. गुगललाही काय गावात नाही. मराठी भाषा अशी आहे जिकडं वळल तिकडं वळते. मराठी भाषेचं तत्व आहे का. मग दारात गाडी आली आणि गाडी आल्यानंतर जिजाबाई गाडीत आल्या, गाडीत बसल्या गेल्या. तुकोबर आहे गाडीत बसले आणि ती गाडी पुण्याच्या दिशेनं चालली होती. काका बैलगाडी हाणायची ऐका मी काय सांगतोय. बापाचं पुण्य किती, बापाची कृपा केवढी परिवारावर असते. बैलगाडी निघाल्यानंतर जिजाबाई पुन्हा पुन्हा विचारायच्या लेकीचं काळीज आहे ते. पोरीचा जेवढा बापावर जीव असतो तेवढा कोणाचाच नसतो. बाप फक्त ओळखू जाणं ते पोरीनंच जाणं. आणि तुम्हाला बाप जर बघायचं असेल ना, एखाद्या घरी लग्न कार्य असेल लग्न कार्य जा. लग्न कार्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही ती गोष्ट विसरून जाता. लग्न कार्यात गेल्यानंतर नवऱ्याची गाडी येता, नवरीची गाडी येता, सगळ्या पाहुणेरावळीची गाडी येता. पण जो बाप आहे ना, बापाची कधी गाडी घेत नाही. जे पुरीचं लग्न करून देणाऱ्या त्या बापाच्या जवळ जा. त्या बापाच्या जवळ गेल्यानंतर पायातली चप्पल जुनी दिसेल तुम्हाला, शर्ट नवीन दिसेल फक्त लग्न आहे म्हणून. पण त्या शर्टाच्या आतमधलं जे बनेल आहे ना, ते बनेल मात्र चळण झालेलं दिसेल माय बापा तुम्हाला. का तर बापाला माहीत आहे हे लग्न कसं केलंय. संध्याकाळी लग्नात सगळी वाराडी निघून गेली. या मंडपाच्या कोपऱ्यामध्ये एकटाच ग्लास मोजत बसलेला असतो. भाडुत्री आणलेले द्यायचं काम त्या बापाचं असतं. बापासारखं जगामध्ये प्रेम कोण करत नाही रे. बाप फार प्रेम करतो. जिजाबाईचं हृदय भरून यायचं. जिजाबाई बोलायच्या काका अहो एवढ्या पहाटेचं बैलगाडी घेऊन आलाय, झालं काय गावाकड. पहिल्यापासून मुलीला लवकर सांगत नाहीत बाप ही गेलेला, का तर तिचं हृदय हळवं असतं. म्हणून पोरीला सांगायचे काय नाही हो जिजाबाई काय नाही, नुसतं बोलवलंय तब्येत ठीक नाही म्हणायचे. आणि गाडी निघाली. जिजाबाई पुन्हा पुन्हा विचारायच्या, म्हणायच्या काका सांगा किंवा काय झालंय का. नाही पुन्हा बोलायच्या. बैलगाडी बघता बघता पुण्यात आली. पुण्यामध्ये आप्पाजी गुळवे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती पुण्यातली. आप्पाजी गुळवेंच्या वाड्याकडे गाडी वळाली. दारात लोकांची झुंज मुंज झालेली. लोक दारात दिसायला लागली. जिजाबाईचं धड 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 करायला लागलं. जिजाबाई पुन्हा विचारायला लागल्या काका काय झालं सांगा किंवा काका. अगं जिजाबाई काय नाही ग. जिजाबाईचं पोरीचं हृदय होतं धड 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 वाजायचं. दारात गाडी पोचली आणि भिंतीला टेकवलेला बाप दिसला. जिजाबाईनं टाहो फोडला. बाबा सोडून बाबा तुम्ही निघून गेला. जिजाबाई खाली उतरल्या. बापाच्या गळ्या पडून रडायला लागल्या. बाबा भावाचं लग्न राहिलंय. त्या भावाचं लग्न झालं असतं तुमच्या डोळ्यात दकत मनाला समाधान वाटलं असतं. बाबा थांबा ना बाबा थांबायला तयार नाही. माय बाप आंघोळ घालण्यात आली, तिरडी बांधण्यात आली. त्या प्रेत यात्रेचं महत्व केवढं मोठं आहे का. प्रेत यात्रा काही साधी आहे का ती. अरे ज्या प्रेत यात्रेला ज्या काळाच्या माथ्यावर पाय देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज खांदा द्यायला आहेत. काय प्रेत यात्रेचं महत्व आहे हो. जगद्गुरु तुकाराम महाराज पंचम वेद ज्यांनी निर्माण केला ते तुकाराम महाराज खांदा द्यायला आहेत. आणि ते प्रेत यात्रा मशानभूमीकडे निघाली. आता पोरगी मागं बापाला पदरानं वारा घालते. याचं कारण तुम्हाला सोप्या भाषेत सांगून जाईल. याचं कारण असं आहे, पोरगी पदरानं वारा घालत असताना सांगत असते बाबा आजपर्यंत तुमचा मला सुखद स्पर्श होता, आता पुन्हा कधीच भेटणार नाही. आणि माझा मायेचा सुखद स्पर्श माझ्यासाठी संपून गेला. म्हणून पोरगी पदरानं वारा घालत असते. माय बापू पोरगी पदरानं वारा घालायची. मशानभूमीकडे प्रेत यात्रा निघाली. आणि मशानभूमीच्या जवळ गेल्यानंतर पाठीमागचे खांदेकरी पुढं होतात आणि पुढचे खांदेकरी मागं येतात. तुकाराम महाराज माघारी आले. जिजाबाईच्या लक्षात आलं काळाच्या माथ्यावर पाय देणारा माझा मालक आहे. माझ्या भावाचं लग्न राहिलंय. जिजाबाईने तुकोबराचे पाय धरले. मालक अहो काळ तुम्हाला सलाम करतो मालक. माझी विनंती आहे मालक, माझे बाप माझे वडील देवाघरी गेलेत ना, माझ्या भावाचं लग्न होस तर त्या यमाला सांगा माझ्या बापाला जीवदान द्या की बाबा. द्या ना बाबा, द्या ना तुकोबरायला, माझ्या बाबाला जीवदान द्या ना. तुकोबरायला विनंती करतो. त्याच तुकोबरायांचं हृदय भरून आला. अगं जिजाबाई अगं मी काय माझा अधिकार विचार करते. अगं तुझा बाप ज्यावेळेस राणा जायचा आप्पाजी गुळवे
आप्पाजी गुळे ज्यावेळेस रानात गेले ना, रानात गेल्यानंतर जर अचानक ढगारे आले, पाऊस आले, अगं पंढरीचा पांडुरंग विठेवरून उडी मारायचा, गावातल्या एखाद्या माणसाचं रूप घ्यायचा आणि तुझ्या बापाच्या दारात तुझ्या बापाच्या समोर बैलगाडी आणून उभा करायचा आणि आप्पाजी गुळे यांना हात द्यायचा, स्वतःच्या हातानं आप्पाजी गुळे यांना बैलगाडीत बसवायचा. तुझ्या बापाचा अधिकार आहे. केवढा मोठा तुझ्या बापाचा अधिकार आहे. मी काय तुझ्या बापाला वाचवणार ग? तुझा बाप जगामध्ये सगळ्यात मोठा आहे. जिजाबाईंचं हृदय भरून आलं आणि जिजाबाईंचं जे अंतकरण बोललं तेच अभंगाचं दुसरं चरण. हरले पाप कोटा येता, हरले पाप कोटा येता, हरले पाप कोटा येता, हरले बाबा वाणीतून वाक्याला बाबा पोटा येता हरले पाप ज्ञान देवा माय बाप. आम्ही तुमच्या पोटाला जन्माला जरी आलो ना आमचं भाग्य आहे. आताच्या पोरांना बापच कळाला रे कुठं. मग आताच्या पोरांना बाप कळाला का? आताची पोरं अशी बिघडली, पोरं मित्राला सुद्धा त्याच्या बापाच्या नावानं हाक मारते ते. काय रे सच्या ते म्हणते काय रे रावले बापाच्या नावानं हाक मारायला आली. काळ केवढा बिघडला हो. बापाचं नाव, अरे ज्याला बाप कळला ना
त्याला जग कळलं रे. बापाचा आशीर्वाद पाहिजे रे. एक सांगेन तुम्हाला कीर्तनातनं, घेता आला ना बापाचा आशीर्वाद घ्या. बापाचा तळतळाट घेऊ नका. बापाचा जर तळतळाट महाग असला आयुष्यात सुखाचा विचार सोडून द्या तुमच्या. बाप नावाचा देव आहे. अख्खं कष्ट केलं. बाप किती प्रेम करतो रे. बाप किती प्रेम करतो. अरे ऐका कीर्तन, बाप एवढा प्रेम करतो. बाप काय झालं ना, बाप एवढा प्रेम करतो. पोरग पोटात असू द्या आईच्या, पोराचा चेहरा पाहायच्या अगोदर जो निस्वार्थ प्रेम करतो त्याचं नाव आहे बाप. नाही रे जोडी कुराचे ओढे बाप करी जोडी कुराचे ओढे बाप पोरगा पोटात असू द्या त्याचा चेहरा पाहिला नाही बाप त्या पोराच्या व्यवस्थापनेला लागलेला असतो. आज आम्ही कीर्तन करतो. आज माझे पोरग सोबत आहे. मलाही वाटतं ना अरे माझ्या पोरानं माझ्यापेक्षा मोठं कीर्तन केलं पाहिजे. मोठं म्हणजे कीर्तन म्हणजे मोठ्याच ठिकाणी कुठं अमेरिकेत गेलं पाहिजे, फार मोठ्या ठिकाणी गेलं पाहिजे. माझ्या पोरानं लंडन ते पंढरपूर वारी केली पाहिजे. वाटतं ना बापाला. आईला वाटतं पोरग डोळ्यासमोर सुखी असावं, पण बापाला वाटतं मला जे भेटलं नाही ते माझ्या पोराला भेटावा. बापासारखं दुसरं प्रेम कोण करणार आहे. आताच्या पोरांना बापच कळाला नाही. आताच्या पोराला नातं कळालं नाही. हे नातं तुम्ही आम्ही शिकवणं गरजेचं आहे पोरांना. बाप कळाला का एकमेकाच्या बापाच्या नावानं पोरं हाका मारतात. शाळा बदलत गेली. ते इंग्लिश शाळेत गेल्यापासून पोरं बी अशी झाली. परवा दिवशी एका ठिकाणी कीर्तन होतं. इंग्लिश शाळेतली पोर आली आपली जेवायला. त्यांना कीर्तन कळते का काय चपलाच आहे तशी तुडवत आली मध्ये. म्हणलं ए सरा मग हा असलं काय. म्हणलं माझी 7वी शाळा झाली. ती मला न विचारतं व्हॉट इज युअर नेम. म्हणलं माझं नाव आणि तुला काय करायचं तू पहिल्यांदा बाहेर होईत ना. आणि मराठी शाळेची पोरं आली. माय बाबा बाहेर चपल्या काढल्या आणि पुढे येऊन जेवायला बसले. मराठी शाळेत जे मिळालं ते दुसऱ्या शाळेत इंग्लिश शाळेमध्ये मिळत नाही. मराठी शाळेत आम्ही तुम्ही असताना आता आम्ही कीर्तन का इंग्लिश शाळेत जाऊन झालो का. तुम्ही PSI सर झाला का इंग्लिश शाळेत जाऊन झाला का. मराठी शाळासारखी जुन्या संस्कृतीसारखं जगामध्ये दुसरं कुठलंच काम नाही. बापाचं प्रेम आहे. जिजाबाईचं हृदय बोललं बाबा पोटा येता हरले पाप ज्ञान देवा माय बाप विठोबा कुमार हरी जय जय विठोबा. म्हणतात की बाबा आम्ही जीवनामध्ये चांगलं सत्कर्म केलं, सत्कर्मातून जीवन जगतोय म्हणूनच माय बाप पोटा येता हरले पाप ज्ञान देवा माय बाप मुळे बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी. बाबा एकच तुकोबर आहे. पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतात ते अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये फुलं वाटून घ्या. तुका माने पोटीचे बा मी तुका माने मी पोटीचे बा. टाळ धरा तुका माने पोटीचे बाळ. तुका माने पोटीचे बाळ. तुका माने पोटीचे बा. तुका माने मी पोटीचे बाळ. इकडं ना. मोठी पुरवावी दोघं जण घ्या. मोठी पुरवा ब्रह्माची पोटी पोटा येता हरले बाप पोटा येता हरले बाप. माझी पुरवा ब्रह्माची आळ. टाळ धरा. माझी पुरवा
ज्ञानदेवा चाल म्हणा पेशंट चाल म्हणा पेशंट टाळ धरा सगळे टाळ हा हा पोटाए तारले पोटाए तारले बाबा तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मीचे आळ पोटा येता हरले पाप ज्ञानदेवा माहे बाप या न्यायानं अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. यथार्थमध्ये सद्गुरू परमपूज्य डॉक्टर वाहिनाथ महाराज जो जसा अभंगाला न्याय देतील तसा अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी ज्यांचं श्राद्ध आहे पुण्यस्मरण आहे असणारे कैलासवासी दत्तात्रय गणपती सुरवशी तात्यांचं हे चौथं पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या असणारा पूर्ण परिवार, त्यांच्या पत्नी श्रीमती सुनंदा ताई असतील, मुलगा रणजित सिंह असेल, राहुल असेल, निशाताई असतील, क्रांतीताई असतील, आवाज थोडासा नजर कमी ठेवा, क्रांती आरोही असेल, कृष्णराज असेल, असा हा गोड परिवार. आणि या न्यायानं आज जाणं झालं. गेली 4 वर्ष झालं हा परिवार आपल्या जीवनातून वडिलांच्या जाण्यातून दुःख आहे. खऱ्या अर्थानं बाप नावाचा देव आहे. मी पुन्हा पुन्हा कीर्तनामध्ये सांगतो, बाप मात्र एकदा जीवनातून निघून गेला. बाप नावाच्या आधाराची चादर मात्र जीवनातली हरपली. माय बाप माणसाचं सर्वस्व जातं, माणसाला सगळं काही पुन्हा मिळेल. गेलेली शेती पुन्हा मिळू शकते, गेलेलं सगळं पुन्हा पुन्हा भेटू शकतं माणसाला. पण माय बापा हो, जीवनातनं गेलेला बाप मात्र माणसाला पुन्हा भेटू शकत नाही. आज 4 वर्ष झालं तात्या आमच्यातून निघून गेले. क्षणाक्षणाला आठवण यावी, हृदय भरून यावं. आज सगळा जमलेला समाज असेल, सगळे पाहुणे रवळे असतील, तात्यांबद्दलची एक एक आठवण मात्र त्यांच्या जीवनामध्ये डोळ्यासमोर आहे. आज 4 वर्ष झाले. तात्याही मला नेहमी आठवण येत आहेत रे. इथं अपेक्षा न धरता शेवाला येण्याची इच्छा असते. कारण का, जीवनामध्ये प्रेम तात्याने आमच्या फार केला आमच्यावरी.
आणि आमच्यावर काही दिवसाचा सहवास तात्यांचा लाभला जेसीबीवर असताना. आणि जेसीबीवर थोडा सहवास लाभला, पण थोड्या सहवासामध्ये हृदयामध्ये ज्यांनी जागा केलं त्यांचं नाव तात्या. आणि बघता बघता आज 4 वर्ष पूर्ण झाली. क्षणाक्षणाला आठवण व्हावी, बाप नावाचा देव आहे. मुलीला आठवण यावी, पत्नीचं हृदय भरून यावं, कारण तर जिच्याबरोबर आयुष्यभर संसार केला असा मात्र आणि त्या न्यायानं विचार करणं गरजेचं आहे. चला असो, सकाळपासून गेले 8-10 दिवस झालं मुलांची तगमग सुरू आहे. राहुल दादांचं माझ्या नेहमी संपर्कात असतात, त्यांचा फोन येतोय, महाराज जीवनामध्ये बाप नावाचा देव आहे, चला काही गोष्टी आत्मीयतेनं घेणं गरजेचं आहे, असू द्या, चर्चा करू नका. आणि राहुल दादाचा पुन्हा पुन्हा फोन यायचा, महाराज तात्यांचं पुण्यतिथी आली बरं का जवळ. बापाची पुण्यतिथी सांगणं किती हृदय जड असतं. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. बाप नावाचा देव एकदा नाही दिसला तर हृदय भरून येतं. आमचे वडील काही दिवसापूर्वी गोव्याला माझ्या थोरल्या भावाकडे गेलते. दररोज दारात गाडी यायची, दारात गाडी उभा राहिल्यानंतर मला उतरावं लागायचं आणि गेट काढावं लागायचं. माझ्या गाडीचा आवाज आला की माझा बाप गेट काढायचा, आणि गेट काढल्यानंतर आम्ही दोघं आतमध्ये जायचो. खुर्चीवर बसल्यानंतर बाप नावाचा देव आहे, तुमच्याजवळचं लावा किंवा काय झालं, तुमच्याजवळ लावा, बाप नावाचा देव आहे रे. दररोज आम्ही आत यायचो. बापाचं माझ्यावर फार प्रेम, बापाच्या लाडका मी. आमचे वडील सर्व्हिसला होते. पहाटे 3 वाजता वडिलांची दुटी संपायची, दुटी संपल्यानंतर वडील आले. वडील आल्यानंतर मला हाक मारल्याबरोबर माझी झोप कुठं जायची, पप्पा म्हणून मी वडिलाच्या जवळ जायचो, त्यांच्या काकाला बसवायचो पहाटे 3 वाजता. आणि बसल्यानंतर वडिलांनी काय करावं, जवळ आणलेलं खायला द्यावं आणि मला खायला द्यावं. बापाचं प्रेम आहे रे, बापासारखं प्रेम जीवनामध्ये कोण करू शकत नाही. आताची गोष्ट एक झाली, माणसाला माणसाची किंमत नाही, जिवंतपणी माणसाला माणूस ओळखता येत नाही, ही जीवनाची व्यथा आहे. जिवंतपणी माणसाला माणूस ओळखता येत नाही, ही जीवनाची व्यथा आहे. जरा लांब ठेवा. आणि हाच माणूस खरं चांगला होता हे एक वाक्य ऐकण्यासाठी मरावं लागतं, आयुष्याची कथा आहे. माणूस चांगला जिवंतपणे माणसाला कळत नाही, जिवंतनी माणसाला विरोधक असतात, चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात. माणूस गेल्यानंतर मात्र माणसाला त्याच्याबद्दल प्रेम वाटतं. तुम्ही आम्ही माणसं एवढी स्वार्थी आहे, फोटोतल्या माणसावर प्रेम करतोय आपण, का तर त्याची काय आपल्याकडे अपेक्षा नसते म्हणून. पण जिवंतपणे माणसाची माणसाला अपेक्षा असते म्हणून जिवंतपणे तुम्ही आम्ही नाही रे प्रेम करत, जिवंतपणे प्रेम करा रे. तात्यांचं जीवन फार सखोल होतं, अगदी वाहणाऱ्या पाण्यासारखं तात्यांचं जीवन. आज राहुल दादा असतील, मला नेहमी संपर्कात माझा परिवार आहे. मग त्यांनी सहज मला फोन केला, महाराज काय कसं काय, तात्यांचं पुण्यस्मरण आहे, दानधर्म करावं. म्हटलं एक गेल्या वर्ष श्राद्धा दिवशी टाळ दिले, 15-16 हजाराचे टाळ दिले. सांगायचं नाही, त्यांना आवडणार नाही, पण वस्तुस्थिती मांडणं माझं कर्तव्य आहे. टाळ 15-16 हजार दिले, असू द्या, तात्यांच्या नावानं आजही टाळ वाजतात. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडे 16-17 हजार यायचे कधी, त्याचे टाळ कधी घ्यायचो. माझा परमार्थ तात्यांच्या वर्षश्राद्धानं या घराच्या परिवाराच्या पुण्यानं माझा पूर्ण झाला. म्हणलं काय द्यायचं महाराज, म्हणले विणा द्या. 3000 रुपयाचं काल विणा म्हणले आणा. म्हटले महाराज विणा वाजू द्या, वडिलाचं पुण्यस्मरण आहे, दानधर्म घडू द्या. बाप नावाचा देव आहे, पोरीला बाप. तात्या क्षणाक्षणाला दिसत असतील, पोरगी नांदून येऊ द्या, बाप नावाचा देव घरात असू द्या. म्हातारा 8 दिवस आजार असू द्या, भावाचं पोरग जातं, त्याचा नातू जातून कानापदी ओरतो, तात्या अहो ऐकलं का, काय रे राजा, अहो आत्या आली. म्हातारा चढ दिशी बेडवरनं उठतं, गॉगल घालतं, पाठीमागं दोरी बांधतं, काठी टेकत बाहेर येतं, बायकोला हाक मारतं, बायको नसं तर सुनाच्या जवळ जातं. काल सुनसन म्हाताऱ्याचं भांडण झालेलं असू द्या, सुनाच्या म्हातारा बाप पाया पडतो, माझी पोरगी दारात आली, तिच्याहून तेवढा तुकडा वावळून टाक म्हणून म्हातारा सांगतो. मग हातामध्ये तुकडा घेतला, वावळून टाकला. अरे आई नसेल ना, बाप आईच्या वरचं पोरीवर प्रेम करतो. बापानं तोंडावून हात फिरवले, कडकड कडकड बोट मोडली, आणि बापाचं वाक्य असतं, आली माझी वकिलीन, आली माझी डॉक्टरीन, आली माझी साहेबीन. बापानंतर हे वाक्य मात्र पुन्हा कधी ऐकायला भेटत नाही. पोरगी राहिली, पोरीच्या कडनं लुडबुडू करतो, काय ग तायडे तुला काय कमी, बरे आहे का ग तू, एक एक शब्द पुन्हा पुन्हा विचारतो, बरे आहेस का तू, चांगलं चाललंय का तुझं, काय कमी जास्त आहे का, कडं नाही फिरतो, तिच्या आवडीची गोष्ट आणतो,
छाटणीमध्ये 10-5 रुपये तसे साठवून ठेवतो. पोरगी जाताना तिला देतो, म्हणतो तायडे जाताना तुला साडी घे, तायडे हा असं कर. पोरगी नांदायला निघाली, कांदे द्यायची गोष्ट नाही, बटाटे द्यायची गोष्ट नाही, पोरीच्या पिशवी भरून देतो. आणि ज्या वाटेनं पोरगी वाटेला लावली, ज्या वाटेनं गेली त्या वाटेला दिवसभर बाप बसतो. संध्याकाळी आल्यानंतर मात्र लहान लेकरासारखं त्याचं हृदय रडतं. आणि बाप म्हणतो तायडी गेल्यापासून करमच ना. तायडी आली होती 2 दिवस तर बरं होतं, ती होती तर आनंद वाटत होता. बापाचं पोरीवरती प्रेम आहे. जगाचं काय सांगावं. माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगेन. माझी बायको अकलूजमध्ये ॲडमिट होती. माझी सासूबाई आली, या पोराचा हरिपाठ पाठ आहे, गीतेचा अध्याय 2 पाठ आहेत. माझी सासू आल्यानंतर 2 चिप्सचे पुढे फोडले, एक ह्या पोराच्या हातात, माझ्या पोरगी 3 वर्षाची तिच्या हातात दिला. हे पोरगं माझ्याकडे बघून चिप्स खात होतं. पोरीची माया बापावर एवढी असती. पोरगी पळत पळत समोर आली, त्यातला चिप्सचं काढली बाहेर चिप्स आणि माझ्या तोंडाकडे हात घेतला आणि म्हणले बाबा एकतरी घास खाना, ही पोरीची माया आहे. पोरगी जेवढं प्रेम करते बापावर तेवढं कोणच करत नाही. पोरांचं काय हरवलं जीवनातलं. पोराचा सगळ्यात मोठं दुःख पोरांना आहे. पोरांचा आधार निघून गेला. जीवनामध्ये बापासारखा आधार कोणच देणार नाही. पत्नीनं सर्वस्व अर्पण केलं. लग्न झालं, कपाळाला कुंकू यांच्या नावाचं, मंगळसूत्र तात्यांच्या नावाचं, पाय जोडव्या तात्यांच्या नावाच्या, ताई आमच्या अक्कांचं पोट उदरामध्ये पोरांना सुद्धा तात्यांचं नाव, सगळं अर्पण केलं. क्षणार्धा मात्र तात्या निघून गेले. सगळं जीवनातलं सगळं घेऊन गेले. आणि बघता बघता आज 4 वर्ष झाले. सकाळी थोडीशी अडचण आली, पण पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे तुमच्यावर, म्हणून भगवंतानं तुमच्यावरती कृपा धरली. भगवंतानं असंच तुमच्यावरती कृपाछत्र धरो आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान लाभो. तात्यांना भगवान परमात्म्याच्या चरणी जागा भेटो अशी आजच्या कीर्तनातून प्रार्थना करतो. सर्वच गुणीजन महाराज मंडळी, आज कीर्तनासाठी उपस्थित असणारे आमचे आदरणीय बिटरगाववरून आमचे आदरणीय परममित्र, फार माझ्याबद्दल प्रेम त्यांच्या अंतकरणात आमचे आदरणीय मोहिते महाराज असतील, महाराज उभे झाले. तसेच आमचे मामा, जीवनामध्ये आई एकदा, मामा 2 वेळा आई जोडावं लागते, त्यावेळेस एक मामा तयार होतो. असे आमचे आदरणीय टकले मामा, फार जिव्हाळा भाषावरती तिचं असं येतो बाचेबा येणार आहे जीवाचं प्रेम. मामा आले, मामांचं दर्शन, हात फ्रॅक्चर आहे आमच्या मामाचा तरी आलं धावत पळत, टाळ नाही वाजवायत तरी आले, प्रेम आहे. आणि तसेच आमचे आदरणीय सोलापूरचे पप्पू महाराज निंबोळे, महाराजांचंही प्रेम आहे. म्हटले ना कसं असो, चला म्हटले भेट होईल महाराजांची. महाराज खरा आनंद वाटला. वारकरी वेशातला माणूस बघितलं हृदय भरून येतं माझं. वारकऱ्यावर प्रेम करणारा माणूस आहे मी. वारकरी रुबाबात राहिला पाहिजे. परमार्थ बारका नाही, परमार्थासारखं दहन नाही. परमार्थ रुबाबात करायचा. धोत्र पांढरी दगड घालाय, दुसऱ्याचं डोळं दिपलं तर चालतं. त्याला काय करायचं दुसऱ्याला, दुसरी तमाशाला जाते ते, आपण इकडं तर जात नाही. परमार्थ रुबाबात टाळकरी म्हणजे आमचे सगळे प्रेमाचे, आमचे शिंगवाले दोन्ही अण्णा असेल, आमचे तोंडल्यातले आमचे शिंगवाले मामा असतील, दोन्ही चोपदार आमचे भाईनाथ महाराज चोपदार असतील, आमचे नाना असतील, सगळे चोपदार मंडळी, टाळकरी रामभाऊ असेल, आमचे सूळ महाराज कीर्तनकार मंडळी आहेत, आमच्या तोंडल्यावर मांडणे महाराज आले असतील, सगळे आमचे पारसे मामा आले असतील. गोड सण हे वाजवतात. पहिल्यांदा योग आला, विहिरीच्याकडं जा वापस कोरडा राहिला होता आतापर्यंत, गाठच नाही तर काय करायचं. विहिरीच्याकडं असं जायचं मामा, विहिरीच्याकडंच नसते पाणी, तर मग 2 किलोमीटरवर पाईपलाईन जाते, तिकडं पाणी येते, पण विहिरीच्या कोपऱ्यात काय भिजतं तेव्हा, काय भिजत नाही, तसंच ठेवावं लागतं पडाक. आई गाठ पडली मामाचं दर्शन. आज करून आमच्या भागाची बुलेट ट्रेन आदरणीय आमचे माऊली महाराज, पकवाज असा धडधड धडधड चालावा आणि रेल्वे यावं असाच आवाज यावा, गोड वाजवणं. पण आज जरा थोडी गाड्याची कसरच राहिली आहे, काढू भरून जरा आधी करून गोड. आमचे सोहम महाराज असतील, आमचे विनकरी तात्या असतील, हरे हो, सगळ्यांचं दर्शन घेतो. भगवान परमात्मा तुमच्यावर कृपा करू. पंढरपूरची वारी करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा, वाड वडिलाची सेवा करा. तुमचे वडील जिवंत असतील ना, घरी जा, गेले तर कडकडून मिठी मारा. बापाचा हात समोर येईल, तोंडावरून बापाचा हात फिरेल. सकाळी उठल्यानंतर बापाला आंघोळ घाला, एखादा नवीन कपडा आणून द्या. बाप गावभर सांगतो माझ्या पोरानं घेतला. हे बापाचं प्रेम आहे. जीवनामध्ये आचरण करा, जीवनामध्ये चांगलं जगा, चांगलं बघा, भावाची भावकी टिकवा, गावाची गावकी टिकवा आणि जीवनात परमार्थ साधा. या परिवाराचं पुन्हा एकदा शतश आभार मानतो. भगवान परमात्मा त्यांच्यावर कृपा करो अशी देवाच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, श्री भाईनाथा, श्री भाईनाथा, तुमच्या चरणी माझा माता. श्री भाईनाथा, श्री भाईनाथा, तुमच्या चरणी माझा माता. श्री भाईनाथा, श्री भाईनाथा, तुमच्या चरणी माझा माता. श्री भाईनाथा, श्री भाईनाथा, तुमच्या चरणी माझा माता.
श्री भाईनाथा श्री भाईनाथा तुमच्या चरणी माझा माता श्री भाईनाथा श्री भाईनाथा तुमच्या चरणी माझा माता हे श्री भाईनाथा तुमच्या चरणी माझा माता श्री भाईनाथा तुमच्या चरणी माझा माता श्री भाईनाथा तुमच्या चरणी माझा माता श्री भाईनाथा श्री भाईनाथा तुमच्या चरणी माझा माता तुकाराम 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 टाळी वाजवा राम तुकाराम हे तुकाराम 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 हा तुकाराम 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 ओहो तुकाराम काय असं माहिती आहे का खास माणसं पाठीमागं ठेवलेले असतात माणूस लढायला लागला तर बारक्या बारक्या गोळ्या झाडतं आणि मेन अनुभव मी मागं ठेवलेला असतंय तसं मी सुद्धा का आता केलं कीर्तनामध्ये मेन अनुभव म्हणजे जसं अनुभव टाकल्यानंतर तिथं काय उगवून येत नाही आणि एकदा ह्यांच्या चॅनलवर महाराज गेला परत घरी राहत नाही असे आमच्या आदरणीय राजमुद्रा यूट्यूब चॅनल या चॅनलला एकदा महाराज गेला ना परत त्याला घरी राहायचं सारखा तारकाच हां सारख्या तारखा आदरणीय आमचे दादा आहेत राजमुद्रा नाव सुद्धा कधी गोड आहे नाव घेताना सुद्धा माणसाचं हृदय भरून यावं छाती अशी 56 इंच का सीना झाला पाहिजे राजमुद्रा गोड शूटिंग करतात आणि प्रेम आहे वारकऱ्याबद्दलचा जिव्हाळा आहे अगदी धनाचा लोभ न धरता आमचे आदरणीय दादा या ठिकाणी शूटिंगसाठी येतात आणि वारकऱ्यावरती प्रेम करणारं ते नेतृत्व आहे राजमुद्रा यूट्यूब चॅनलला आपल्याला हे जे कीर्तन आहे आजचं हे तुम्हाला पुन्हा पाहता येईल म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि त्या संबंधानं सुंदर असं चॅनल सगळ्यांचं दर्शन घेतो